हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही सगळ्या. तर मी सविता. तर या अगोदर मी ब्लॉग टाकलेला होता 4 दिवसापूर्वी. तर आता मी हा नवीन ब्लॉग टाकते. तर मी माझ्या बाळाला शाळेत आणायला गेले, सोडायला पण गेले होती कारण माझी आज सुट्टी होती. तर तो एकदम खुश होता मी त्याला आणायला जाते म्हणून, घ्यायला जाते म्हणून. तर मग त्याला घ्यायला गेल्यानंतर ना काहीतरी खायला पाहिजे असतं, कारण त्याला माहिती आहे त्याची मम्मा 4 किंवा 8 दिवसाला सोडायला येते, किंवा ज्या दिवशी ऑफ असेल त्या दिवशी, इतर दिवशी त्याची आई म्हणजे त्याची आजी सोडायला जाते. तर मग त्याला पाणीपुरी खाऊ घातली, म्हणजे शेवपुरी, आणि मी पण खाल्ली. आणि इथे मला तुळस घ्यायची होती कारण माझ्या घरची तुळस ना खराब झालेली होती. तर म्हटलं एक तुळस घ्यावी, आणि घ्यायची होती एकच वस्तू, पण त्याच्याबरोबर मी 2 ते 3 वस्तू घेतल्या. कारण असंच असतं, आपल्याला एक गोष्ट घ्यायची असते आणि त्याच्याबरोबर आपण 2-3 वस्तू घेतो म्हणजे घेतोच. तर गुलाबाचं झाड वगैरे छान होते, पण माझ्या घरी होतं त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही. तर मला कोरफड घ्यायची होती कारण माझ्या घरची कोरफड खराब झालेली, आणि खूप दिवस आणील म्हणलं, मग मला काय जमलं नाही. तर मला इथे अचानक दिसली, तर मग कोरफड एक घेतली, 2 कुंड्या घेतल्या, आणि तुळस एक घेतली. तर त्या कुंड्यानं मला म्हणजे किती 100ला 2 दिल्या, 70ला एक म्हणलेलं त्यांनी. आता दुसरीकडे कशा भेटतात ते मला काही माहिती नाही, पण मग घेतल्या 2 कुंड्या. आणि माझ्या मोठ्या मुलाचा हट्ट होता की कुंड्याच घेऊन ये, आणि कोरफड त्याला न आवडे खूप, हे झाडं वगैरे लावायची. तर घेऊन आले. आणि ते फ्रूट्स काही घ्यायचे होते. इथे पपई पण घेतली, पपई आणि किवी फळ घेतले. 100ला 4 होते, जास्त पिकलेले नव्हते, पण म्हटलं घरी आणून ठेवलं तर ते पिकून जातील. किवी फळ, पपई, आणि त्याच्यानंतर द्राक्षे घेतले पाव. आणि इथे ना उंट दिसलेला, आणि लाडूचा हट्ट होता की मला उंटावर बसू दे. तर त्या 2 मुली बसलेल्या, तर मग मी त्याला दाखवल्या थोडं थांबून तिथे. तर खूप ते उंच होता, पण ते बसल्यामुळे तसा दिसत होता. तर उंट एवढा उंच होता की त्याला त्याची इच्छा होती मला पण बसायचं, हट्ट करत होता. पण नको म्हटलं बाळा, कारण तो एकटाच होता आणि मला सोबत, तर मलाच भीती वाटत होती. म्हटलं नंतर कधीतरी पप्पा असल्यावर बसूया. तर भारी वाटतं ते मुलांना असं बघायला, बसायला वरती. तर मला इथे थोडासा किराणा घ्यायचा होता, त्याच्यामुळे किराणा वगैरे घेतला आणि घरी आले. आणि आज काही जेवणामध्ये मला ना खिचडी बनवायची होती, कारण त्याचे पप्पा तर नव्हते घरी, कारण त्यांनी असले तर मी सगळं जेवण बनवत असते. मग इथे खिचडीचं साहित्य वगैरे मी जमा केलं, म्हणजे टोमॅटो, हिरवी मिरची, नंतर पुलाव मसाला आणलेला, आणि कांदा वगैरे कट करून घेतला. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मला आज खिचडीच बनवायची होती. आणि एवढी काही भूक वगैरे नव्हती, म्हटलं चला साधी सिंपल. आणि आईला काही आमच्या खिचडी नाही आवडत, तर मग सकाळचा थोडासा पांढरा भात होता आणि दूध होतं, तर ते खातात तसं असलं तरी पण. मग हे आमच्या तिघांपुरती खिचडी वगैरे बनवली. आणि चला, तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. चला बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.